नमस्कार, मी अमित गद्रे, पुढारी ओपन फोरममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आपला वर्षातला सगळ्यात मोठा सण. आजच्या दिवशी आपण लक्ष्मीला प्रार्थना करतो की सदैव आमच्या सोबत राहा किंवा आपली भरभराट होऊ दे. पण तितकंसं पुरेसं नाही आहे. अजून गरजेचं आहे ते आर्थिक नियोजन. आणि याच आर्थिक नियोजनाबाबत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी CA रचना रानडे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. आपण सुरुवात करूया भोईटे सरांपासून. भोईटे सर, रचनाजी, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आत्ताच म्हणजे अमित जसं म्हणाला की प्रत्येकालाच वाटतं की दिवाळीच काय, खरं सर्वांना खूप शुभेच्छा. हो, तुम्हालाही एक दिवाळी आपली भरभराटीची जावी असं प्रत्येकालाच वाटतं. त्यातही पुन्हा शुभेच्छा देताना काय बोलतो आपण की सुख, समाधान आणि धनारोग्य संपन्नता लाभो. संपन्नता प्रत्येकाला हवी हवीशीच वाटते आणि त्यामुळेच रचना रानडे यांच्या टिप्स आम्हाला ज्या दिवाळीत पाहिजे आहेत ते यासाठीच पाहिजे की पुढची दिवाळी, अशा अनेक दिवाळीचे जे सण येतील, उत्सव, ते सर्व भरभराटीचेच असू दे. तर रचना रानडेंकडून आज आम्हाला ऐकायला आवडेल की पुढच्या दिवाळीसाठी, त्या पुढच्या अनेक दिवाळी सणांसाठी काय टिप्स द्याल की त्या दिवाळीसुद्धा आमच्या भरभराटीच्याच जावोत. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत असता तेव्हा तुमचं ध्येय जे असतं ते खूप क्लिअर पाहिजे. आता ध्येय तुम्ही म्हणाल तसं इमिजिएट पुढच्या दिवाळीचं ध्येय आहे का, लेट असे 2030 सालच्या दिवाळीचं ध्येय आहे, ह्याच्यावरनं ठरतं की तुम्ही कुठे कुठे पैसे गुंतवता. जेव्हा तुम्ही ध्येय स्वतःचं एक ठरवत असताना, त्याला ध्येयाला आपण इंग्रजीमध्ये गोल म्हणतो, बरोबर? तर गोल मी म्हणते कायम स्मार्ट गोल्स असायला पाहिजेत. आपले स्मार्ट ध्येय असायला लागतात. स्मार्ट म्हणजे काय हे सांगते. S म्हणजे स्पेसिफिक असायला लागतो गोल, M म्हणजे मेजरेबल असावा, A म्हणजे अचिवेबल असावा, R म्हणजे रिअलिस्टिक असावा आणि T म्हणजे टाइम बाउंड असावा. तर याचं एक पटकन उदाहरण देते. आता सपोज मला तुम्ही म्हणताय की पुढच्या वर्षीची दिवाळी अतिशय भरभराटीची जावं, तर आता भरभराटीची म्हणजे काय हे सगळ्यात आधी तुम्हाला स्पेसिफाय करणं गरजेचं असतं. कारण माझ्यासाठी भरभराटी म्हणजे मी म्हणेन की 10 करोड पाहिजेत. एखाद्या व्यक्ती म्हणाला अगदी 10,000 असले तरी मी खूप आनंदी आहे. सो स्पेसिफिक तुमचं नियोजनासाठी स्पेसिफिक गोल असावा, स्पेसिफिक ध्येय असावं. मेजरेबल असावं. मेजरेबल मी म्हटलं तसं त्याला काहीतरी एक अमाऊंट, एक आकडा त्याला असाइन करता यावा, हे म्हणजे मेजरेबल असावं. अचिवेबल असावं. आज माझा पगार लेट असे 20,000 रुपये महिना आहे आणि मी म्हणते की पुढच्या दिवाळीपर्यंत मला करोडपती व्हायचंय. हे अचिवेबल नसू शकतं. त्यांनी आपण चुकीच्या मार्गाने पैसे काही पद्धतीने मिळू शकतात का, याच्याकडे वळू शकतो. म्हणून जनरली अचिवेबल गोल्स ठेवावे. रिअलिस्टिक असावं किंवा रिलेटेबल असावं. तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे त्याच्याशी हे कुठं ना कुठं तरी संबंधित असावं आणि टाइम बाउंड असावं. टाइम बाउंड म्हणजे मी म्हटलं तसं पुढच्या वर्षीची दिवाळी का 2030 सालची दिवाळी, हे पण आपण ठरवलं गेलं पाहिजे. जर तुमचं ध्येय फिक्स्ड असेल ना, तर मग त्या हिशोबाने गुंतवणूक करणं खूप सोपं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, अगदी पुढच्या दिवाळीसाठीचं तुम्हाला जर काही प्लॅनिंग करायचं असेल, नियोजन करायचं असेल, तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे FD मध्ये किंवा RD मध्ये गुंतवणूक केलेली सगळ्यात सेफ. पण जर तुम्ही 2030 सालचं ध्येय ठेवत असाल किंवा 2040 सालचं ध्येय ठेवत असाल, तर त्याच्यासाठी FD किंवा RD जनरली रेकमेंड केलं जात नाही. त्याच्यासाठी जनरली थोडेसे असे गुंतवणुकीचे मार्ग जे ओव्हरऑल महागाईपेक्षा जास्ती परतावा देऊ शकतील, अशा गुंतवणुकीच्या मार्गांना जास्ती प्राधान्य दिलं जातं. आणि ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणे किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे. सो तुमचं ध्येय काय आहे हे सगळ्यात आधी ठरवा आणि ध्येयाप्रमाणे गुंतवणूक करा. हे माझ्या मते हा माझा पहिला एक सल्ला असू शकेल आर्थिक भरभराटीसाठी, दिवाळीसाठी. स्मार्ट ॲडवाईज आहे तुमची. म्हणजे खरोखर स्मार्ट सुरुवात झाली आपल्या कार्यक्रमाची. ओपन फोरममध्ये तुम्ही जे टिप्स देता, स्मार्ट टिप्स आहेत या. एक फक्त की स्वाभाविक आहे हो, म्हणजे माझ्या वयाचे ज्यांना थोडंसं असं एक सुरू झालेलं असतं की आफ्टर जेव्हा आपण यातून बाहेर येऊ करिअरमधून, तेव्हा पुढे काय करायचं, पुढचं कसं होईल, त्यांच्यासाठी सुद्धा. आणि जे माझे तरुण मित्र आहेत ज्यांचं करिअर आत्ताच सुरू झालंय, त्यांना सुद्धा विचाराल तर हळूहळू परतावा देणारं ते थोडंसं असं वाटतं, अरे यार जाम बोरिंग आहे. तुम्हाला तर ठाऊक आहे आजची जनरेशन सुद्धा. तर हळूहळू परताव्यासाठी थांबावं की झटपट काहीतरी मिळतंय त्या मोहात अडकावं. म्हणजे मोहा शब्द आलाच तोंडी, तरी सुद्धा यावर सुद्धा तुमचे स्मार्ट टिप्स किंवा स्मार्ट ॲडवाईस आम्हाला लागेल. आय थिंक हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आत्ताचं जे जग आहे त्याच्यात आम्ही एक टर्मिनॉलॉजी वापरतो, त्याला म्हणतो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, आज मी इंस्टाग्राम सारख्या एखाद्या सोशल मीडिया हँडलवरती एखादा फोटो टाकते आणि टाकल्या मला असं पाहिजे असतं किती लाईक आले, किती कॉमेंट आले, हे मला लगेच मी दर 2-2 मिनिटांनी चेक करत असते. आणि मी काय, माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच हे करत असतो. या जमान्यामध्ये आपल्या डोक्याला, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला कायम पटकन रिझल्ट अपेक्षित असतात. पण अनफॉर्च्युनेटली हे पैशाच्या बाबतीत जर तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर गडबड होऊ शकते. कारण 25 दिन में पैसा डबलच्या ज्या स्कीम्स असतात त्याच्यात कधीही पैसे डबल होत नाहीत. इनफॅक्ट पैसे बुडतातच. आणि इनफॅक्ट ह्याला म्हणतात पॉन्झी स्कीम्स.
आम्ही इंग्लिशमध्ये याला परत म्हणतो टू गुड टू बी ट्रू. जर हे खरं वाटण्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं असेल, म्हणजे खूप ल्युक्रेटिव्ह असेल, तर हे अजिबात ह्याला मोहास बळी पडणं अजिबात म्हणजे इट्स नॉट ॲडवायझेबल. या मोहापासून दूर राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कायम असं म्हणतात की आंबा जर खायचा असेल एखाद्या व्यक्तीला, स्वतःनी आंब्याचं झाड लावलं, त्याला ते झाड मोठं झालं आणि त्याचे आंबे तोडून पिकवून त्यांनी खाल्ले, तर हे जनरली सेम जनरेशनला करता येत नाही. किंवा आंब्याचं म्हणजे अगदी बी म्हणजे कोय पेरल्यापासनं ही सगळी प्रोसेस होईस्तोपर्यंत माझ्या मते कमीत कमी 5 ते 10 वर्ष तरी लागत असावीत. हेच लॉजिक स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये लागू होतं. झटपट पैसा कधी बनत नसतो. तुम्ही स्टॉक मार्केटच्या गुंतवणुकीकडे आंब्याच्या झाडामध्ये गुंतवणूक वेळेची जी केली जाते ती तुम्ही गुंतवणुकीचं उदाहरण इकडे घेऊ शकता. सो जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता पैसे, साधारण एक 5 ते 10 वर्षांनी त्याचं गोड फळ खायला मिळेल हे डोक्यात ठेवा आणि मगच गुंतवणूक करा. म्हणजे आंब्याची रसाळ फळं खायची असतील तर म्हणजे तुमचा मँगो पॅटर्न वापरलाच पाहिजे. एक आणखी असा प्रश्न येतो ना की एकीकडे हे सर्व, दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी सध्या स्टॉक मार्केट तुम्ही शिकलाच पाहिजे. मराठी माणूस आहे, कसे तुम्ही मागासलेले आहात, का तुम्ही स्टॉक मार्केट शिकत नाही, या शेअर बाजार येते आम्ही तुम्हाला शिकवतो, असं सगळीकडे त्रिकाळ ऐकायला लागतं, वाचायला मिळतं, सोशल मीडियावर येतं. आता तुम्ही म्हणाल तशा इन्स्टाच्या तशा सुद्धा पोस्ट येतात आणि कुठेतरी आतल्यात माझ्यासारख्याला लाज वाटते, अरे यार आपल्याला तर काहीच माहीत नाही. आणि मग ते ऐक्यू ज्ञान किंवा दुसऱ्यांना पटकन दिलेलं एखाद्या कॅप्सूलमधलं ज्ञान घेऊन खरोखर स्टॉक मार्केटकडे वळावं का, किंवा तुमचा सल्ला याबाबतीत काय राहील? सो या प्रश्नाचं उत्तर एक वेगळ्या पद्धतीने एका उदाहरणाने तुम्हाला देते मी. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवावे का आणि एस्पेशली कोणाचं तरी थोडं कॅप्सूल नॉलेज घेऊन गुंतवावे का, अगेन महत्वाचा प्रश्न आहे. पण याचं उत्तर मी म्हणलं एक उदाहरण कसं देते बघा. मला आज लेटेस्ट आहे पुण्याहून मुंबईला जायचंय, तर माझी आवड काय हे खूप महत्वाचं आहे. आता मला स्वतःला ड्राईव्ह करायला खूप आवडतं आणि मग त्याचं मग कुठला आपण रूट घ्यावा, कुठे फास्ट आपल्याला जाता येईल, पटकन वेळ वाचेल, मग वेगळे लेटेस्ट रस्ते एक्सप्लोअर करायचे असतील, तर ह्याचा मी थोडा अभ्यास करते. मला हा अभ्यास करताना खूप मजा येते आणि मग मी ती ड्रायव्हिंगची प्रोसेस पण एन्जॉय करते. हा एक झाला पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2, मला ड्रायव्हिंग अजिबात आवडत नाही. त्याच्यापेक्षा मला वाटतं एखादा ड्रायव्हर बोलवावा, मी आपलं मस्त मागे बॅकसीटवरती बसून गाणी ऐकत मुंबईला पोचावे. शेवटी काय मुंबईलाच जायचंय ना, त्याच्यापेक्षा मी आराम करते. हा जो मी आता तुम्हाला जे 2 पर्याय सांगितले ना, हेच स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या थ्रू स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणे हे एक्झॅक्ट पॅरल एक्झाम्पल आहे. म्हणजे काय, थोडं समजावून सांगते. जर मला स्वतःचे निर्णय घेऊन स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर मला त्याचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. मी कोणाच्या तरी टिप्सवरनं जर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर माझे पैसे बुडण्याची अगदी दाट शक्यता असते. सो जर मला त्याची आवड आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणते आवड असणं नसणं हे पर्सन टू पर्सन डिफर करू शकतं. सो सगळ्यात पहिल्यांदा मी बघायला पाहिजे आवड आहे का. जर हो उत्तर असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मग तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचणं माझ्या मते जास्ती आनंददायी होऊ शकतं. पण मी म्हणलं तसं मला नाही अभ्यास करायचा, मला नाही आवडत, तर मग सोपा मार्ग आहे म्युच्युअल फंड्सच्या थ्रू गुंतवणूक करणे. कारण म्युच्युअल फंड्सच्या थ्रू गुंतवणूक करताना काय होतं, जसं मी मगाशी एक ड्रायव्हर नेमला तसं ॲज गुड एज एक ड्रायव्हरच्या ऐवजी असतो म्युच्युअल फंड मॅनेजर. जसं ड्रायव्हर निर्णय घेतो की आज मी हा रूट घेईन, आज मी इकडनं जाईन, तसा म्युच्युअल फंड मॅनेजर निर्णय घेतो की मी या शेअरमध्ये पैसे गुंतवीन, मी हे शेअर्स जे घेतलेले ते विकून टाकीन. मला काय करायचंय, मागे शांतपणे बसायचंय, मला दर महिन्याला 500 रुपये म्हणा, 1000 रुपये म्हणा, जे काय असेल त्याची मला SIP करायची. सो अल्टिमेटली स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं गरजेचं आहे. डायरेक्टली करा, तुमच्या अभ्यासाने करा, किंवा जर अभ्यास नसाल करणार तर इनडायरेक्टली म्युच्युअल फंडच्या थ्रू करा. पण करा हे मी नक्की सांगेन, त्याच्या मागे कारण खूप सोपं आहे. आज भारतामध्ये जी काही महागाई आहे, महागाईचा आकडा साधारण 5 ते 6% मध्ये आज थोडासा वरखालती होतोय. पण FD मध्ये सुद्धा आपण जर पोस्ट टॅक्स रिटर्न्स म्हणतो, टॅक्स दिल्यानंतरचे जे रिटर्न्स असतात ते अर्थातच 6 आणि 7% खूपच कमी आहेत. तर आपण महागाईला जर आपल्याला हरवायचं असेल तर अशी एखादी गुंतवणूक आपल्याला माहिती पाहिजे जी महागाईपेक्षा जास्ती परतावा देईल, आणि ती म्हणजेच स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड, जे साधारणपणे 11 ते 12% परतावा मिळायला काहीही हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रश्न आणखी डोक्यात आला तुमचा ऐकताना. एकीकडे हा स्टॉक मार्केटबद्दलचा लॉंग टर्म गुंतवणुकीचा तुम्ही जो सल्ला दिलात तो स्मार्ट ॲडवाईस आहे, परंतु त्याच वेळी अनेकदा कधी सोनं सुद्धा मोहात टाकतात की सोन्याचा लखलखाट पाहून असं वाटतं, सांगितलं जातं की पहा एवढं तोळं होतं आता 20,000ने वाढलं, 10,000ने वाढलं, कधी खाली सुद्धा जातं,
तर दुःखही होतं की अरे आपण घेतलं तेव्हा एवढं जास्त होतं. नेमकं काय करायचं, म्हणजे स्टॉक मार्केट आणि गोल्ड, सोनं आणि शेअर बाजार हे 2 पर्याय आहेत माझ्यासमोर आणि मला कळत काही नाहीये, तर करायचं काय? टिपिकली असं म्हणतात की जेव्हा हा थोडासा टेक्निकली सांगायचा प्रयत्न करते सोप्या भाषेत, पण कळेल नक्की, सगळ्या दर्शकांना नक्की कळेल. जेव्हा जिओ पॉलिटिकल सिनारिओ थोडासा अनसर्टन असतो, म्हणजे काय, अनेक देशांमध्ये काही ना काहीतरी उलाढाली चालू आहेत, कुठं काही युद्धाची बातमी येते, कुठं काही अजून निगेटिव्ह बातमी येते, अशा वेळेला जनरली शेअर बाजाराला या बातम्या आवडत नाहीत आणि अशा वेळेला शेअर बाजार जनरली थोडा थोडा खालती गडगडायला लागतो. अशा वेळेला कुठल्या ॲसेटला, कुठल्या गुंतवणुकीला जास्ती प्राधान्य मिळतं जागतिक स्तरावर, ते म्हणजे सोनं. कारण सोनं हे खूप सेफ ॲसेट मानलं जातं, ज्याच्यात जोखीम कमीत कमी असेल असं ॲसेट सोनं मानलं जातं, असं गुंतवणूक सोनं मानलं जातं. सो जनरली जेव्हा खूप अनिश्चितता असते ओव्हरऑल, तेव्हा सोन्याला जास्ती प्राधान्य द्यायला हरकत नाही. पण जेव्हा अनिश्चिततेमुळे खूपच बाजार कोलमडून खालती आलाय, तेव्हा मी म्हणते बाजारातही डिस्काउंट सीझन चालू आहे असं तुम्ही एक गृहीत धरू शकता. आणि खालच्या लेवल्सला जर तुम्हाला थोडं थोडं करत जर तुम्ही गुंतवणूक करू शकला, तर दोन्हीही कडे तुम्ही गुंतवून चांगला एक ओव्हरऑल लेवलला पोर्टफोलिओ तुमचा एक बिल्ड होऊ शकतो आणि ओव्हरऑल परतावा चांगला येऊ शकतो. ह्याचे एक परत मी तुम्हाला छोटंसं अजून एक पॉईंट सांगते की सोनं का शेअर बाजार की का शेअर्स असं नका पकडू तुम्ही. पोर्टफोलिओमध्ये दोन्हीही असणं गरजेचं आहे. जेव्हा जागतिक स्तरावरती पॉझिटिव्ह गोष्टी चालू असतात, तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला पोर्टफोलिओ वरती घेऊन जायला मदत करते, तेव्हा सोनं काही खूप चांगलं परफॉर्म करत नसतं. पण जेव्हा आर्थिक किंवा ओव्हरऑल मंदी येते, तेव्हा सोनं चांगलं परफॉर्म करतं आणि शेअर बाजार थोडं खालती जातं. पण ओव्हरऑल काय झालं बघा ना, पोर्टफोलिओ लेवलला तुमचं पोर्टफोलिओ एक चांगल्या पद्धतीने बिल्ड होतो. सो टोटल तुमची जी गुंतवणूक असते त्याच्या सर्वसाधारणपणे 10% गुंतवणूक सोन्यात असावी, असं मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सो हा पण एक स्मार्ट ॲडवाईस म्हणून तुम्ही घेऊ शकता. जर 100 रुपयाची गुंतवणूक केली असेल तर 10 रुपयाची गुंतवणूक जनरली सोन्यात असावी. रचना मॅडम, गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असू दे, मग ती स्टॉक मार्केट असू दे, FD असू दे, RD असू दे किंवा सोनं असू दे, गुंतवणुकीकरता आवश्यक असतो तो पैसा. आणि सॅलरीड पर्सन करता सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की त्याचे एक्सपेन्सेस ठरलेले असतात आणि इन्कम पण ठरलेलं असतं. त्यामुळे जी काही रक्कम उरते, म्हणजे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट करता आपल्या हातातली रक्कम कशी वाढवायची, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आय थिंक बऱ्याच जणांना हा प्रश्न असा वाटतो की अरे माझं ना आता एवढीचाच तर पगार आहे, माझा जर पगार वाढला असता ना तर मी गुंतवणूक नक्की केली असती. पण माझ्या मते हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण मी माझे असे अनेक मित्रमैत्रिणी बघितले आहेत की ते सुरुवातीला जेव्हा लेटेस्ट त्यांचा पगार होता 20-25 हजार रुपये, तेव्हाही ते हेच रडायचे की अरे यार माझा जर पगार वाढला असता तर मी गुंतवले असते. मग मी बघितलं की त्यांचा पगार अगदी 35-40 हजारापर्यंत गेला, पण मग त्यांचे खर्चही त्या प्रमाणात त्यांनी वाढवले आणि परत हेच की जर अजून जास्ती पगार असताना तर मग गुंतवणूक केली असती. आणि आज त्यांचे पगार जरी लाखभर असतील तरी खर्च मात्र त्याच त्यांनी प्रपोर्शन मध्ये वाढवलेत आणि रड मात्र तीच की अजून थोडा पगार असताना तर मग गुंतवणूक नक्की सुरू केली असती. ह्याच्यासाठी एक सगळ्यात सोपा उपाय असा असतो की आपण जनरली काय करतो, आपल्याला मिळणारं इन्कम जे काय असतं, आपल्याला मिळणारं जे काय आपण इन्कमला मराठीत काय इन्कमच म्हणतो, त्याच्यातनं मग आपण जनरली खर्च करतो. पैसे जो मिळणार असतो त्याच्यात उत्पन्न, करेक्ट, सॉरी मिस आउट झालं, उत्पन्नामधनं आधी आपण खर्च वजा करतो आणि जी बचत जी काही उरते त्याच्यातनं आपण गुंतवणूक करतो. तर हे खूप चुकीचं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असू शकते जर असं करत असतील तर. आयडियली काय करायला पाहिजे, जे काय उत्पन्न मिळतं ना त्याच्यातनं पहिलं तुम्ही गुंतवणुकीची रक्कम बाजूला काढली पाहिजे आणि मग उर्वरित जी काही रक्कम असेल ना ती तुम्ही आयडियली खर्च केली पाहिजे. आता ह्याच्यासाठी काही गणित असतं का, तर डेफिनेटली असतं. आर्थिक व्यवस्थापनामध्ये एक 50-30-20 असा एक नियम बांधला जातो. 50-30-20 म्हणजे काय, तुम्हाला जेवढं तुमचं उत्पन्न असेल त्याचे 50% तुम्ही गरजांसाठी खर्च करू शकता. ओके, रोटी, कपडा, मकान, इंटरनेट, हे मी 4 गरजा म्हणते आजकालच्या, त्या गरजांवरती तुम्ही 50% खर्च करू शकता. 30% तुम्ही तुमच्या आवडीनिवडीसाठी खर्च करू शकता. कारण आज आपणही बघतो, चांगली दिवाळी आहे म्हणल्यावर जरा चांगले शर्ट पॅन्ट घेऊयात किंवा काय एखादं बांगड्या घ्याव्याशा वाटतात, काही छान मेकअपशी रिलेटेड काही घ्यावंसं वाटतंय, कुठे जाऊन यावंसं वाटतंय, तर या पण गोष्टींसाठी खर्च केलाच पाहिजे. सो 30% तुमच्या लक्झरीजसाठी आपण म्हणतो आणि 20% मिळालेली रक्कम कंपल्सरी गुंतवणुकीत गेलीच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काटकसर करणं खूप गरजेचं असतं. काटकसर केल्याशिवाय काहीही होत नाही. आपण आपल्या थोरा मोठ्यांकडनं शिकलेलो आहोत की अंथरूण पाहून हातपाय पसरावे. हे लहानपणापासून माझ्या डोक्यात इतकं भिनलेलं आहे की ते मी जेव्हा कमवायला लागले ते पहिल्या दिवशीपासून मी सुरू केलेलं आहे आणि त्याची फळं मी आज नक्कीच
अनुभवतीये. सो प्रत्येकाने हे एक छोटासा गुरुमंत्र देते की श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं खूप महत्वाचं असतं. सो वायफळ खर्च करून उगाच इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकण्यासाठी केलेला खर्च हा योग्य आहे का नाही हे प्रत्येकाने ठरवायचंय. आणि श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं महत्वाचं असतं हे कायमच डोक्यात ठेवायचं. खरोखरच म्हणजे दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं. रचना मॅडम, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी सांगितलं की शेअर मार्केट शिवाय सध्या इन्व्हेस्टमेंटला दुसरा पर्याय नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. कारण इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारे रिटर्न हे महागाईच्या दरापेक्षा जास्त असतील तरच त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. पण आणि मग शेअर मार्केट जर शेअर मार्केट शिकून जर त्यात गुंतवणूक जर करायची जर असेल, आता शिकण्याकरता कोणतं वय नसतं असं म्हटलं जातं, परंतु आमच्यासारखे जे सॅलरी पर्सन म्हणजे जे कामाला जाणारी जे मंडळी आहेत त्यांना 9 तास जॉब, प्रवासाचे 2 तास, मग झोप 8 तास, हे सगळं उरून जे काही 1-2 तास मिळतात त्या 1-2 तासामध्ये शेअर मार्केट शिकायचं कसं? तुम्ही काय फंडा सांगाल याकरता? म्हणजे ह्याच्यासाठी भरपूर वेगवेगळे पर्याय असतात आणि सगळ्यात महत्वाची असते त्या सगळ्या पर्यायांपेक्षा सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे शिकण्याची इच्छा लागते. म्हणजे प्रत्येकाकडे माझ्या मते एक बेसिक बुद्धिमत्ता तर असतेच, अगदी बेसिक लेवलची सगळ्यांकडे असते, पण ती म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही होऊ शकत जर तुमच्याकडे ती शिकण्याची आग नसेल आतनं, ती बर्निंग डिझायर लागतं त्याला की येस मला शिकायचंय, तर तुम्ही शिकू शकता. आय थिंक सगळ्याचं उत्तर एकच आहे, इच्छा ती असेल तर नक्की शिकू शकता. ह्याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे रचना रानडे हे एक विश्वासार्ह नाव आहे शेअर मार्केट शिकवणाऱ्यांपैकी, पण असेच बरेचसे आज सध्या जसे मगाशी भोटे सर म्हणाले की आज सध्या शेअर मार्केट शिकवणाऱ्यांची आपण काय म्हणू शकतो की लाट आलेली आहे. आणि त्या प्रत्येकाची स्ट्रॅटेजी काही प्रमाणात वेगळी असते, प्रत्येकाचे सल्ले कधी कधी एकमेकांशी कॉन्ट्रडिक्टरी असतात. मग नेमकं कोणाला निवडावं आणि कसं निवडावं त्याचे काही पॅरामीटर्स तुम्ही सांगू शकाल का, जेणेकरून भविष्यात अनेकांचं नुकसान टळू शकेल? खरंय, माझं पर्सनल अगदी स्पष्ट मत आहे. कोणाचं म्हणजे माझा कोणावरही वैयक्तिक काही वैर नाही हे सगळ्यात आधी सांगते. पण जे लोक ना स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी एक अमुक स्ट्रॅटेजी तमुक स्ट्रॅटेजी 99% तुम्हाला पैसे डबल होऊन मिळणार, त्याच्यानंतर ही स्ट्रॅटेजी वापरा दरवेळेलाच तुमचे पैसे तिप्पट होणार वगैरे असे जे कोर्सेस विकतायत ना, आय थिंक हे अजिबात तुम्ही प्लीज यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण हे नाही घडत. म्हणजे मी स्वतः 2006 पासून स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतेय आणि जे लोक म्हणजे सिंपल याचं कारण आहे नाही का की जे लोक त्यांचे पैसे खात्रीशीर दुप्पट किंवा तिप्पट करू शकत असतील तर मग ते का बरं इतरांना हे त्यांचे कोर्सेस विकता येतील. सो सगळ्यात पहिला आपण ह्याला इंग्लिशमध्ये रेड फ्लॅग म्हणतो. सगळ्यात पहिला रेड फ्लॅग म्हणजे जो कुठला व्यक्ती तुम्हाला कोर्सेस विकतो आहे आणि सांगतोय की माझे कोर्स घ्या तुमचा पैसा डबल होणार किंवा ट्रिपल होणार किंवा झटपट रिटर्न मिळणार, या व्यक्तीकडनं अजिबात कोर्सेस घेऊ नका. हे तुमचे पैसे बुडण्याचे चान्सेस जास्ती असतील. नंबर 2, कुठल्याही व्यक्तीकडनं जेव्हा तुम्ही कोर्सेस एनरोल करणार आहेत त्या व्यक्तीचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे हे पण तुम्ही एक बघू शकता. उदाहरणार्थ आता जेव्हा माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड CA आहे तेव्हा फंडामेंटल अनालिसिस शिकवताना एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट कशी असावी, कशी बघावी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बघावं, तर माझं असं मत आहे की एका CAनी माझ्या मते जो काय अभ्यास केलेला असतो त्यांच्या करिक्युलममध्ये तर ती कमांड असते त्या सब्जेक्टवरती त्या विषयावरती. सो माझं जेवढं ह्याच्यात अभ्यास झालेला आहे आणि प्लस एक्सपिरियन्सनी सुद्धा जे काय मी शिकवते आय थिंक त्याच्यात एक कुठं ना कुठंतरी एक थोडासा मला एक अपर हँड मिळतो हे मी नक्की सांगू शकेन. सो ज्या व्यक्तीकडनं तुम्ही कोर्सेस घेताय त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे हे नक्की बघा. आणि ओव्हरऑल मी म्हणेन तसं हे कळणं खूप अवघड आहे पण ऑनेस्टी आपल्याला कळते. म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना एक वाईब कळते आपल्याला त्या व्यक्तीची. सो तो व्यक्ती ऑनेस्ट आहे का नाही हे पण थोडासा बघण्याचा प्रयत्न करा आणि एवढे 2-3 निकष लावून मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाकडनं शिकायचंय. पैसे स्वस्तात मिळतोय म्हणून ह्याचा कोर्स घ्यावा असं नाही, क्वालिटी मॅटर करते अमाऊंटपेक्षा असं माझं मत आहे. रचनाजी, तुम्ही जसं म्हणालात की आपलं एक उत्पन्न इतकं आहे तर इतके टक्के आपण खर्च करू, इतके टक्के गुंतवणूक करू, हे झालं ढोबळ एक गणित. तसंच तुम्ही गुंतवणुकीबद्दल म्हणालात की 10% साधारण सोन्यामध्ये आपण गुंतवणूक करावी असं एक पहिल्यापासूनचा एक विचार आहे. तर असंच शेअर मार्केटमध्ये इतके %, फिक्स डिपॉझिटमध्ये इतके %, असं काही साधारण गणित आहे की म्हणजे आपण कुठून काही जरी बुडालो तरी आपण नुकसान होणार नाही, तर असं काही एक गणित आहे का? ह्याचं डायरेक्ट गणित टू बी ऑनेस्ट नाही आहे. कारण ना त्याला 3 प्रकारचे गुंतवणूकदार आपण म्हणतो की एक असतो की जो रिस्क अव्हर्स गुंतवणूकदार असतो ज्याला जोखीम घ्यायची अजिबात इच्छा नसते.
एक रिस्की इन्व्हेस्टर असतो जो म्हणतो अरे आज खुश तुफानी करते असं, म्हणजे तो भरपूर जोखीम घ्यायला तयार असतो. आणि या दोन टोकांमध्ये एक मीडियम रिस्क वाला एक इन्व्हेस्टर असतो. सो प्रत्येकाचे पोर्टफोलिओज वेगळे वेगळे टक्केवारीप्रमाणे हलू शकतात. मी सिम्पल एवढंच म्हणते की प्रत्येकाने, मग त्याच्या मागे खरं सांगायचं झालं तर एक फॉर्म्युला आहे, तोही मी तुम्हाला सांगते आणि मग माझं वैयक्तिक मत मांडते. त्याचा फॉर्म्युला असा आहे की 100 वजा तुमचं वय, हा जो काय आकडा येईल तेवढे तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. उदाहरण देते, आज जर माझं वय वर्ष 30 आहे तर 100 वजा 30 म्हणजे माझ्या ओव्हरऑल गुंतवणुकीच्या 70% मी शेअर मार्केटमध्ये टाकायला पाहिजे. हा एक ढोबळ कॅल्क्युलेशन आहे, मला हे मान्य नाही. का सांगते, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्यांची घरातली असणारी मेडिकल हिस्ट्री वेगळी वेगळी असते. आज जर मी 70% शेअर बाजारात गुंतवले, उद्या मार्केट कोसळलं तर माझी तब्येत जपणं पण महत्वाचं आहे. हार्ट अटॅक वगैरे आला तर कशाला. सो प्रत्येकाने स्वतःला विचारायचंय की उद्या जर मार्केट 5% खटकन पडलं तर मला काय होईल, मला रात्री शांतपणे झोप लागेल का. आणि जर उत्तर हो असेल तर तुम्ही थोडे जास्ती गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये करायला हरकत नाही. पण माझं असं पर्सनल मत आहे की जर तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच करत असाल, ह्याच्या आधी कधी अनुभव नसेल, तर जनरली एक 20 ते 25% वरती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. मी तुम्हाला सेफर साईड रात्री छान झोप म्हणजे यावी म्हणून हे सांगते. जसा जसा तुमचा अनुभव वाढेल, एक लेटेस्ट 5-10 वर्ष तुम्ही आता गुंतवताय स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही स्टॉक मार्केटचे उतार आणि चढाव छान पद्धतीने बघितलेत, मग तुम्ही हळूहळू ती गुंतवणूक वाढवत टक्केवारी वाढवू शकता. पण अगदी सुरुवातीलाच खटकन 50-60%, काही लोक तर काय सांगावं, घर गहाण ठेवून मार्केटमध्ये गुंतवणारे आहेत, पर्सनल लोन काढून मार्केटमध्ये गुंतवणारे आहेत, नातेवाईकांकडनं पैसे उसने घेऊन फ्युचर्स अँड ऑप्शन्स करणारे लोक आहेत. अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत या, अजिबात करू नये अशा गोष्टी आहेत या. तुम्ही कमवा, तुम्ही पैसे वाचवा आणि तुम्ही पैसे गुंतवा. उसने घेतलेल्या पैशांमधनं फ्युचर्स अँड ऑप्शन्स करणं किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणं अजिबात ॲडवायझेबल नाही. सो प्रत्येकाचं पर्सेंटेज वेगळं असू शकतं. रात्री शांत झोप लागणं या सगळ्यांपेक्षा जास्ती महत्वाचं असतं. सेफ गुंतवणूक करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? सेफ गुंतवणूक करायची असेल तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. कालावधी खूप महत्वाचा आहे. छोट्या कालावधीसाठी जर करायचं असेल तर मी मगाशी म्हटलं तसं FD म्हणा, RD म्हणा, हे सगळ्यात 2 चांगले गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अजून एक खूप छान गुंतवणुकीचा पर्याय, अगेन खूप जणांना माहितीच नाहीये, त्याला म्हणायचं T-बिल. T-बिल म्हणजे ट्रेझरी बिल. ट्रेझरी बिल म्हणजे कुठे आपण पैसे गुंतवत असतो, तर चक्क आपण सरकारकडे पैसे गुंतवत असतो. आणि स्टेट गव्हर्नमेंट नव्हे, सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे ही. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी असते 3 वेगळ्या वेगळ्या कालावधींमध्ये येते. 91 दिवसाची एक कालावधी असते, त्याच्यानंतर 182 दिवसांची एक कालावधी असते आणि 364 दिवसांची एक कालावधी असते. थोडक्यात ढोबळ अंदाजाने सांगायचं झालं तर 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष. आणि हे सगळं म्हणजे एका वर्षाच्या आतल्या गुंतवणुकी आहेत या. आणि तुम्ही कम्पेअर करून बघा 3 महिन्यांचं T-बिल आणि 3 महिन्यांची FD, तर T-बिल मध्ये जास्ती परतावा मिळतो. पण अगेन T-बिल कोणाला माहितीच, खूप कमी जणांना माहितीये. पण जे माझा चॅनल फॉलो करतात, CA रचना रानडे मराठी, त्यांना माहितीये. तो व्हिडिओ जेव्हा मी रिलीज केला होता तेव्हा माझा सबस्क्रायबर बेस साधारण 2 लाख का 3 लाख होता. आणि आज त्याच व्हिडिओवरती माझ्या चॅनलला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ह्याचा अर्थच असा आहे की बऱ्याच जणांना तो गुंतवणुकीचा पर्याय खूप आवडला आणि आता लोक त्याच्यात हळूहळू नका विना पण गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे त्यांनी. मोठ्या कालावधीसाठी थोडं हवं असेल तर PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड नावाची गुंतवणूक आहे, ती पण खूप सेफ मानली जाईल. किंवा तुम्ही महिलाचा हात म्हणून तुम्हाला सांगते, महिला सन्मान बचत पत्र पण एक चांगली गुंतवणुकीचा पर्याय, जो अगेन छोट्या कालावधीचा आहे, 2 वर्षांची फक्त कालावधी असते, त्याच्यात चांगला परतावा मिळू शकतो. किंवा अगेन मोठ्या कालावधीसाठी अजून एक सेफ परतावा हवा असेल तर सुकन्या समृद्धी योजना, अगेन सरकारचीच योजना आहे, इथेही जनरली तुमचा पैसा चांगल्या पद्धतीने सेफ राहतो. बाकी काय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम वगैरे म्हणा, जे रिटायरमेंटचे तुमचे जे फंड्स असतील निवृत्तीनंतरचे, ते तुम्ही तिथे गुंतवू शकता. आहेत भरपूर. कधी पैसा तुम्हाला तो पाहिजे हे खूप महत्वाचं असतं. तुम्हाला जर मी म्हणलं असेल 1-2 वर्षात पाहिजे असेल तर FD, RD, T-बिल आणि आता मी अजून एक सांगितलं महिला सन्मान बचत पत्र. मोठ्या कालावधीसाठी हवं असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे PPF असू शकतं, सुकन्या समृद्धी योजना असू शकते, अशा काही सरकारी स्कीम्स अजून असतील त्याच्यात तुम्ही गुंतवू शकता. नेहमी आपण म्हणतो की आपल्याला सगळ्याचं नॉलेज व्हायला हवं. जिकडे आपण इन्व्हेस्ट करतोय, जिकडे आपण काही आपले पैसे टाकतोय, पण अजूनही असा टक्का वर्ग आहे आपल्या भारतात जो ब्लाइंडली फॉलो करतो एका व्यक्तीला. मग ते त्यांच्या CA असेल, त्यांच्या स्टॉक इन्व्हेस्टमेंटला असेल किंवा कुठल्याही त्या व्यक्तीला असेल. हे करणं बरोबर आहे. जर आपल्याला त्या इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये, आपल्याला तो नॉलेज नाहीच घ्यायचं आहे,
पण आपल्या त्या माणसावर जर विश्वास असेल, त्या व्यक्तीवर विश्वास असेल, तर हे करणं योग्य आहे. किंवा दुसरा प्रश्न की तुम्ही थोडं तरी त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. जर तुम्ही कोणाला तरी तुम्ही नेमताय, कोणाला तरी तो पैसा देताय, तर त्याचं तुम्हालाही नॉलेज असलं पाहिजे की आपला पैसा जातोय तरी कुठे. तर या दोन्ही म्हणून तुम्ही काय निवडाल आणि तुम्ही काय सांगा? आपल्यामध्ये ही एक खूप मोठी गंमत आहे व्यक्ती म्हणून. तुम्ही जेव्हा 500 रुपयाचं शर्ट घ्यायला जाता तेव्हा सुद्धा तुम्ही दुकानदाराला 100 प्रश्न विचारता की हे नक्की प्युअर कॉटन आहे ना, मिक्स कॉटन नाहीये ना, किंवा याच्यात काही रंग आहेत का वेगळे वेगळे, साईजेस आहेत का वेगळे वेगळे. हे साधे एक 500 रुपयाचं शर्टाचं झालं. मोबाईल जेव्हा घ्यायला जाल तेव्हा त्याचे व्हिडिओज बघता तुम्ही, व्हिडिओ रिव्ह्यूज काय काय आहेत की याची रॅम कशी आहे आणि याचा कॅमेरा कसा आहे आणि मेगापिक्सेल किती, अमुक कसं, 2-4 व्हिडिओ बघता आणि मग ठरवता की हा मोबाईल घ्यायचा का नाही. पण जेव्हा स्वतःचा हार्ड अर्न्ड मनी, तुम्ही खूप कष्ट करून मिळवलेला जो पैसा असतो, ती जेव्हा गुंतवायची वेळ येते तेव्हा तुम्ही म्हणता हा आमचा तो एक सल्लागार आहे, तो जसं सांगतो तसं आम्ही करतो. का असं नाही करायला पाहिजे. इनफॅक्ट जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरनी एखादा जेव्हा सल्ला दिला असतो, अनेक जण जेव्हा सेकंड ओपिनियन घेतात, तुम्ही डॉक्टरसाठी पण सेकंड ओपिनियन घेता, तेव्हा तुम्ही आर्थिक सल्लागारासाठी जेव्हा तुमचा पैसा जेव्हा गुंतला जातोय बेसिकली, तेव्हा सेकंड ओपिनियन का घेऊ नये किंवा तुम्ही त्याचा स्वतःने अभ्यास का करू नये. ह्याच्यावर परत मी म्हणते असं कुठल्याही आर्थिक सल्लागारावर मी अविश्वास दाखवत नाही, पण ते जे काय सांगतायत निदान समजून तरी घ्या ते काय म्हणतायत. आणि इनफॅक्ट मी म्हणलं तसं हा बदल घडतो आहे. सो थोडक्यात कोणाचाही तुम्ही जेव्हा सल्ला घेत असाल, त्यांचं ऍडवाइस घेत असाल, तेव्हा कुठल्याही व्यक्तीवरती आंधळेपणाने विश्वास दाखवू नका. ऍटलिस्ट ते काय म्हणतायत हे पूर्णपणे समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतरच त्यांना एक गुड टू गो करा. मी म्हणलं तसं फक्त आर्थिक सल्लागारांच्या बाबतीत मी हे सांगत नाही. तुमचे रिलेटिव्स, नातेवाईक जर तुम्हाला कुठला सल्ला देत असतील, तुमचे मित्रमैत्रिणी काही सल्ला देत असतील, तर शेवटी तुमचा पैसा आहे, कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. थोडी तरी शहानिशा करा, थोडी तरी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्या आणि मग त्यांना एक फायनल गुड टू गो द्या. रचनाजी, एक छोटासा प्रश्न आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, पण आजकालचे रेट जर आपण पाहिले तर कायचे काय झालेले आहेत, आणि त्यातही पुण्या मुंबईच्या ठिकाणी घ्यायचं झालं तर कोणालाही सहज शक्य नाही आहे. मग अशा वेळी घर घ्यायचं आहे तर EMIचं बजेट बसत नाही. शिवाय मग काही लोकांचं असं म्हणणं असतं की EMIवरती घेण्यापेक्षा काही दिवस भाड्याने राहा, इतर ठिकाणी गुंतवणूक करा आणि मग तुम्ही घराच्या भानगडीत पडा, कारण स्पेसिफिक अमाऊंट तोपर्यंत तुमची जमा होईल. तर या दोन्ही पर्यायापैकी CA रचना रानडे कुठला सल्ला द्याल की हा पर्याय तू निवड? ह्याच्यात मी फक्त एक छोटासा 1-2 पॉईंट ह्याच्यात म्हणते. बरेच जण सगळ्यात मोठी चूक काय करतात, माझ्या मित्राने घर घेतलं म्हणून मी घेणार, माझ्या मैत्रिणीने घर घेतलं म्हणून मी घेणार. सो बऱ्याच वेळा ना कॉम्पिटिशनच्या नादात लोक घर घेतात आणि जेव्हा त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती वेगळी असते आणि तुमची वेगळी असते, आणि जर तुम्ही वयाच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे लेटेस्ट आहे तुमचं वय तशी 25-26 आहे, तुमचा पगारही तेवढा नाहीये, एवढं बलाढ्य लोन तुमच्या डोक्यावर घेऊन तुम्ही ठेवता, तर ते कशासाठी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मी स्वतः सुद्धा म्हणजे मी आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा जे घर घेतलं ते आम्ही कमवायला लागल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्षांनी घर घेतलं. तोपर्यंत आमचं एक छोटंसं 1 BHK फ्लॅट होता, त्याच्यात आम्ही 5 जण राहत होतो आणि शिवाय घर रेंटवरही घेतलं होतं, तेही रेंटवर घेतलं होतं. मी परत रिपीट करते, 1 BHKचंच. सो त्यांनी काय झालं, आम्हाला सुरुवातीला एक कुशन मिळाली की जेणेकरून आमचं जे काय उत्पन्न मिळत होतं त्यांनी आम्ही लोनचं ओझं डोक्यावर घेतलं नाही. आम्ही अगदी मिनिमल अमाऊंट रेंट म्हणून भरत होतो. जेवढा मिळालेला पैसा होता तो अतिशय काटकसरी पद्धतीने आम्ही वाचवत होतो. आणि मग जेव्हा जवळजवळ 10-12 वर्ष झाली लग्नाला, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की चला आता एक चांगलं घर घ्यायला हरकत नाही. पण तेव्हा आम्ही त्याचं गणित व्यवस्थित मांडलं होतं. आम्हाला आमच्या उत्पन्नाच्या बरोबर त्या गणितात त्याचे EMI असतील, त्याचं डाऊन पेमेंट असतील, हे सगळं सहज बसतंय हे आम्ही बघितलं आणि मगच घर घ्यायचा निर्णय घेतला. सो प्लीज हे लक्षात ठेवा की तुम्ही आधी गणित मांडणं खूप महत्वाचं आहे. हे झालं तुमचा क्वांटिटेटिव्ह फॅक्टर, आणि क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स पण लक्षात घ्या आणि मगच हा निर्णय घ्या. हा अतिशय पटकन घेण्यासारखा निर्णय नाही, प्रचंड विचार करून घेण्याचा हा निर्णय आहे. रत्नाजी बाबतीत असंही म्हणतात की इन्स्टॉलमेंट इज इन्व्हेस्टमेंट आणि रेंट इज एक्सपेन्स. आता याची सांगड कशी घालायची, म्हणजे योग्य वेळी जर ती घरात गुंतवणूक केली तर योग्य आहे, परंतु त्या वेळेआधी केली तर कदाचित ती अंगाशी येऊ शकते. नेमकं काय सांगाल? माझं मत ह्याच्यात थोडं वेगळं आहे. इन्स्टॉलमेंट इज नॉट एन इन्व्हेस्टमेंट. कधी जर ते तुमचं राहतं घर असेल तर सिम्पल आहे. आज मी सपोज या घरात राहतेय आणि मी इन्स्टॉलमेंटनी घर विकत जेव्हा घेते तेव्हा ही माझी गुंतवणूक मी मान्यच करत नाही. का? कारण शेवटी आज गुंतवणूक का, जेव्हा जर गुंतवणुकीची व्हॅल्यू वाढली आणि मी जर विकायची ठरवली तर मला ह्याच्यातनं फायदा होतो, इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आता हे राहतं घर जर मी विकून टाकलं तर मग मी कुठं राहू?
सो जेव्हा मला परत कुठंतरी शिफ्ट व्हायचं असेल तेव्हा त्याच वाढीव भावालाच मला परत दुसरं घर विकत घेणं झालं. सो पहिलं घर, राहतं घर हे गुंतवणूक नाहीच या मताची मी आहे. पण जेव्हा तुम्ही दुसरं किंवा तिसरं घर घेत असाल तेव्हा आपण त्याला गुंतवणूक म्हणून मान्य करू शकतो. पण तेव्हा परत वेगळे वेगळे तुम्ही विचार करायचे असतात की मी इन्स्टॉलमेंट्समध्ये हे जर दुसरं घर घेतोय तर आज माझ्या आजूबाजूला घरांच्या भाव नक्की किती वाढत आहेत. आता सपोज पुण्यासारख्या ठिकाणी, अतिशय गजबजलेल्या ठिकाणी मी जिकडे राहते त्या एरियामध्ये गेल्या 10 वर्षात हार्डली 5 किंवा 6% सरासरी परताव्याने घरांचे भाव वाढलेले आहेत. मग मी कशासाठी गुंतवणूक करू एवढी मोठी 1 कोट 1.5 कोटची? आता ज्याचा त्याच्यात ज्या लोकांचा या क्षेत्रात अभ्यास असतो, माझा अभ्यास नाही हेही मी क्लिअर करते, की लँडमध्ये बरेच जण गुंतवणूक करतात, जमिनींमध्ये. माझा अभ्यास त्याच्यात अजिबात नाही. पण ज्यांचा अभ्यास आहे की लेटेस्ट अमुक अमुक ठिकाणी जमिनीत पैसे गुंतवले तर जेन्युइनली वाढू शकेल, अशा लोकांनी अभ्यास करून गुंतवणूक केली तर गोष्ट वेगळी. पण राहत्या घरासाठी इन्व्हेस्टमेंटला तुम्ही मगाशी म्हटलं ते इन्स्टॉलमेंट इज अन इन्व्हेस्टमेंट, हे गणित, हे समीकरणच मला मान्य नाही. रचनाजी, इन्फ्लेशनबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे काय आहे आणि त्यासाठी नेमकं नियोजन काय करावं? लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे 2 पद्धतीने बघू शकतो की ओव्हरऑल आज एखाद्या लक्झरीसाठी मला मागच्या वर्षी किती खर्च करायला लागत होते वर्सेस आज किती खर्च करायला लागतात, हे एक ओव्हरऑल त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. किंवा माझा पगार जर लेटेस्ट 10% वाढला किंवा 20% वाढला, 30% वाढला तर उगाच मला असं वाटायला लागतं की आता जरा आपण पॉश राहणं गरजेचं आहे, आता जरा ब्रँडेड कपडेच घ्यायला पाहिजेत, आता जरा भारीतल्या गाड्यांमधनंच फिरणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या गाडीतनं उतरता, तुम्ही कुठले ब्रँडेड कपडे घालता ह्याच्यावरनं तुमचं मूल्य ठरत नसतं. अगेन या मताची मी आहे. ह्याच्यासाठी प्रत्येकाने ठरवायचं आहे की लाईफस्टाईल अपग्रेड करणं हे काही गुन्हेगारी, हे काही चुकीची गोष्ट नाही, हा काही गुन्हा नाहीये. पण किती वरती न्यावी, आवाजच्या सवा करू नये ह्याची मात्र दखल घेतली पाहिजे. म्हणजे अनेक जण मला म्हणतात की रचना तू युट्यूबर झाल्यानंतर तुझं काय, म्हणजे आमची एक इमेज जी काय झालेली आहे की तू काय BMW, मर्सिडीज, ऑडी अशाच गाड्यांमधनं, शोफर ड्रिव्हन गाडी असेल त्याच्यातनं उतरत असेल. आजही जर कधी पुण्यात बघितलं तर अनेक वेळेला मी स्कूटी पेपरनं जाताना दिसते लोकांना. बरेच जण स्कूटी पेपरनं जाताना मला हाय मॅडम करून जातात. कारण माझं मत आहे की मी मर्सिडीजमधनं उतरले म्हणजे मी भारी आणि स्कूटी पेपरनं मी चालले म्हणजे मी अतिशय, माझं काही मूल्यच नाही. हे नाहीच आहे मुळात. सो प्रत्येकाने त्यांची लाईफस्टाईल त्यांच्या खिशाला परवडते का नाही हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच खर्च करणं गरजेचं आहे. रचनाजी, माझा एक प्रश्न आहे की आपल्याला नॉर्मली म्युच्युअल फंडमधून आपण SIP वगैरे थ्रू आपण डायरेक्ट किंवा रेग्युलर इन्व्हेस्ट करत असतो. पण त्यातच एक दुसरा पर्याय आहे, तो आहे STPचा, जो बरेच जणांना माहिती नाही आहे. तो STPमध्ये आपण जो फंड आपला ट्रान्सफर करू शकतो तो आपल्यासाठी योग्य असणार की SIP आपल्यासाठी योग्य असणार? अगेन खूप चांगला प्रश्न आहे. SIP आणि STP याच्यात बरेच जण कन्फ्यूज होत असतात. SIP म्हणजे काय की तुम्ही दर महिन्याला एक अमुक रक्कम ठराविक पद्धतीने गुंतवत जाता. ओके, टिपिकली जे लोक नोकरदार वर्गामध्ये मोडतात त्यांच्यासाठी SIP अतिशय उत्तम. का? कारण मला माहिती आहे की महिन्याच्या अमुक अमुक तारखेला मला एवढे पैसे जमा होतात, त्याच्यातनं मी अमुक अमुक रकमेची SIP करू शकतो. पण आय थिंक आपण आजचा जो हे गप्पांचं जे सत्र जेव्हा सुरू केलं तेव्हा अगदी सुरुवातीलाच मला सांगितलं गेलं होतं की आता दिवाळी आहे तर दिवाळीचा बोनस मिळतो बऱ्याच जणांना. आणि भरपूर जण मला विचारतात की रचना 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळालाय, टाकून देऊ का सगळा स्टॉक मार्केटमध्ये? हे परत चुकीची स्ट्रॅटेजी झाली. आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर हा एकदम जो मिळालेला पैसा ना हा तुम्ही टाकू शकता एखाद्या डेट फंडमध्ये. ओके, डेट फंडमध्ये काय होतं, डायरेक्ट तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये जात नाही पण फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये जातात आणि तिकडनं तुम्ही एक STP सुरू करू शकता, ट्रान्सफर करू शकता. कशात? तर इक्विटी फंडामध्ये. सो हे दोन्ही वेगळे वेगळे फंड असतात. मी परत एकदा सांगते, लमसम पैसे जेव्हा मिळतात, एक रकमी जेव्हा पैसे मिळतात तेव्हा त्याची SIP केली जाऊ शकत नाही, बरोबर? म्हणून एक रकमी मिळालेला पैसा डेट फंडमध्ये टाकू शकता आणि डेट फंडमधनं तुम्ही दर महिन्याच्या एका ठराविक तारखेला डेट फंडमधनं पैसे जातील आणि इक्विटी फंडमध्ये हे पैसे पार्क होतील. ह्याला म्हणायचं STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सो हा तुम्ही तेव्हा निवडू शकता जेव्हा एक रकमी पैसे मिळतात आणि जेव्हा दर महिन्याला थोडी थोडी रक्कम मिळू शकते तेव्हा तुम्ही SIP इनिशिएट करू शकता. शेअर मार्केट शिकवणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय, तसंच शिकणाऱ्यांचा पण सुळसुळाट झालाय. म्हणजे काही वर्षांपूर्वी एक टर्म असायची की LLB करतोय, लॉ करतोय तो, तसं आता शेअर मार्केट करतोय अशी पण टर्म तरुणांमध्ये. नेमकं त्यांचं बेसिक कच्चं असतं पण शेअर मार्केटवर ते सगळं करिअर त्यांचं अवलंबून सोडून देतात. मग तसं शेअर मार्केटमध्ये नेमकं करिअर आहे का आणि ते कसं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल? खूपच उत्तम प्रश्न विचारलाय असं मी म्हणेन.
बऱ्याच तरुणांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये काय थोडं बहुत शिकलं की मी डायरेक्ट आता डे ट्रेडिंग सुरू करणार. डे ट्रेडिंग मधनं काय दररोजचे 2-2, 3-3 हजार असे कमवायचे की मग नोकरी 10 ते 6 हा बोरिंग प्रकार सांगितलाय कोणी. अगेन अतिशय चुकीचा निर्णय. कारण कुठल्याही व्यक्तीला खात्रीशीर दररोज 2 ते 3 हजार मार्केटमध्ये नाही मिळत. आता असतील अनेक विद्वान लोक असतील जे हा इंटरव्ह्यू बघतील आणि ते म्हणतील रचनाला काय माहितीये, मी कमवतो 2,000-3,000 रुपये महिन्याला. असे जे लोक क्लेम करतात त्या लोकांना मी ओपन चॅलेंज देते आणि सांगते की तुम्ही प्लीज तुमचं गेल्या 3 वर्षात जर तुम्ही हे क्लेम करताय की मी दररोज 2 ते 3 हजार रुपये कमवतोय, अच्छा किती रकमेवर मिळवतायत हेही खूप महत्वाचं आहे. ओके, मग तुम्ही जर काय रोजचे लाख 2-2 लाख टाकत असाल तर कदाचित 2,000 वगैरे मिळू शकतील, वाय नॉट. बट अशा लोकांना मी सांगते, मी हे खूप वेळेला मी हा स्वतः प्रयोग करून बघितलाय म्हणून खात्रीशीर सांगते, मी त्यांना काय म्हणते, गेल्या 3 वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मला दाखवा आणि मला रोज 2-3 हजार मिळतात का नाही ह्याचा एव्हिडन्स दाखवा. जर तुम्ही दाखवला तर मग मी मान्य करेन. पण मी गेले 2000 मी म्हणलं असं 2006 पासून आता 2023 पर्यंत मी गुंतवणूक करते. आजपर्यंत कोणीही कुठल्याही व्यक्तीने मला P&L आजपर्यंत दाखवलेलं नाही. मी स्वतः क्लेम नाही करत की मी रोजच्या रोज पैसे कमवते. एकतर मी डे ट्रेडिंग करतच नाही, पण जरी मी करत असते तरी सुद्धा मला नाही वाटत मी रोजच्या रोज अगदी खात्रीशीर अमुक टक्केवारी रोज कमवू शकले असते. माझं पर्सनल मत असं आहे की शेअर बाजार हे ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम पेक्षा पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणून बघणं जास्ती गरजेचं आहे. बरेच जण काय म्हणतात की मी आता डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मध्ये जाणार, रोज ऑप्शन्स आणि फ्युचर्स करणार, ते काय पहिल्या 5 मिनिटात पैसे कमवले जाऊ शकतात. परत तेच कुणाकडनं तरी चुकीचा सल्ला घेतलेला असतो. अनेक लोकांचे मी असे पैसे बुडलेलेही बघितलेत. लोकांनी कर्ज घेऊन घेतलेले पैसे F&O मध्ये पार कचरा झालेला बघितलेला आहे पैशांचा. खूप वाईट वाटतं सांगायला, पण एक माझाच विद्यार्थी जो CA चा विद्यार्थी होता, ज्याचा स्टॉक मार्केटशी काही संबंध नाही, पण जो CA चा विद्यार्थी होता, अतिशय गरीब घरातनं आला होता आणि त्यांनी असं ठरवलं होतं की CA झाल्यावरती त्याच्या वडिलांनी जी जमीन गहाण टाकली होती त्याच्या CA च्या शिक्षणासाठी ती CA झाल्यावर सोडवून घेणार आणि ते त्यांनी करून दाखवलं होतं. पण त्याच्या पुढचा किस्सा असा की त्याला कोणीतरी फ्युचर्स अँड ऑप्शन्स बद्दल सांगितलं की अरे CA सोड, तू फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधनं पैसे कमवू शकतो. हे झाल्यानंतर त्यांनी तीच जमीन परत गहाण टाकली, पैसे उचलले आणि सगळे फ्युचर्स ऑप्शन्स मध्ये टाकले आणि आज ते जवळजवळ त्या पूर्ण रकमेची अगदी 5 का 10% रक्कम उरलेली आहे फक्त. फार वाईट वाटतं असं ऐकल्यानंतर. सो जे कोणी विद्यार्थी आहेत ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये करिअर करायचंय ते प्लीज लक्षात घ्या की डे ट्रेडर बनणं, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधनं रोजच्या रोज कमवणं हे फार कमी जणांना जमतं. सेबी जी रेग्युलेटर आहे स्टॉक मार्केटची, त्यांनी सुद्धा आता मध्यंतरी एक पेपर काढला होता ज्याच्यात त्यांनी सांगितलं 100 पैकी 90 जण लॉसेस करतात. आणि एवढं सगळं कळून सुद्धा लोक का बरं असं म्हणतात की मी फ्युचर म्हणजे हे सगळं माझं फुल टाइम करिअर करणार आहे. हे माझ्या बौद्धिक पातळीच्या ही बाहेरची गोष्ट आहे. पण तुम्हाला जर एक सिरियस रिसर्च अनालिस्ट टाईप तुम्हाला जर बनायचं असेल तर CFA नावाचा एक कोर्स आहे, चार्टर्ड सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट असतात. CPA अमेरिकन आहे, आपलं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा CA आहे, किंवा तुम्ही फायनान्शियल प्लॅनर बनू शकता CFP. सो परत एकदा रॅपअप करते, CA म्हणा, CFP म्हणा, किंवा मग तुम्ही CFA म्हणा. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिग्रीज आहेत ज्याच्यातनं तुम्ही चांगल्या पद्धतीचे एक रिसर्च अनालिस्ट बनू शकता आणि मग तुम्ही याच्यात करिअर केलं तर ही खूप वेगळी गोष्ट असेल. पण सहजपणे स्टॉक मार्केटमध्ये मी करिअर करतो ही खोटी स्वप्न आहेत, ह्याला प्लीज बळी पडू नका. रचनाजी, माझा डिजिटल इन्व्हेस्टमेंट पेपर गोल्ड विषयीचा प्रश्न आहे. पेपर गोल्डमधली जी इन्व्हेस्टमेंट आजकाल अनेक स्कीम येत असतात तर त्या कितपत सुरक्षित आहेत, किंवा पेटीएमने सुद्धा मध्यंतरी 1 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही 1 रुपयापासून सुरुवात आहे की तुम्ही 1 रुपयापासून पेपर गोल्डसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण कसं आहे, जे लोक बाहेर राहतात, म्हणजे मी बाहेर राहते त्याच्यामुळे मला कंटिन्युअसली मार्केटमधनं थोडंसं जरी गोल्ड घ्यायचं आणि ते ठेवायचं तर PGsमध्ये किंवा हॉस्टेल्समध्ये राहताना ते असुरक्षित वाटतं. मग पेटीएम गोल्डचा मी बऱ्याच वेळेला ऑप्शन ऐकला आहे पेपर गोल्डचा, तर ते कितपत सुरक्षित आहे ते माहीत नाही, त्याच्यामुळे अजून कधी त्याविषयी विचार केला नाही, तर त्याची अधिक माहिती हवी होती. टू बी ऑनेस्ट, मी स्वतः त्याच्यात गुंतवलेले नाहीत म्हणून मला त्याच्यावर कमेंट करायला योग्य नाही वाटत. मी स्वतः जे काही गोल्डमध्ये गुंतवणूक करते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, त्याचं मी तुम्हाला सांगते, ज्याच्यात मला खात्री वाटते की हो इथं करायला काहीही हरकत नाही. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे SGB म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्डमध्ये पैसे गुंतवणे. तुम्ही म्हणला तसं तुम्ही बाहेरगावी राहता, मग ते कुठे स्टोअर करणार आणि लॉकर कुठे आणि काय, ह्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही SGBच्या थ्रू पैसे गुंतवले असतील तर
SGB म्हणजे काय? सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आहे. सॉव्हरेन म्हणजे परत सरकारने इश्यू केलेला बॉन्ड आहे आणि ह्याला गोल्डचंच बॅकिंग असतं. सो ॲज गुड ॲज जसा सोन्याचा भाव वाढतो तसं तुमच्या गोल्ड बॉन्ड्सचा सुद्धा भाव एक्झॅक्ट त्या प्रपोर्शनमध्ये नाही पण तुलनेने त्या प्रपोर्शनमध्ये वाढत असतो. इनफॅक्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे काय असतं SGB मध्ये, तर तुम्हाला दर वर्षाला वार्षिक ॲडिशनली 2.5% व्याज मिळतं त्याच्यावर. कोण सोन्याच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला व्याज देतं? कोणीच नाही देत, बरोबर. सो SGB मधली गुंतवणुकीचे मी म्हटलं असे 2 फायदे आतापर्यंतचे. एक म्हणजे तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याज मिळतं. दुसरं म्हणजे सोन्याचा भाव जो काय वाढतो त्याच्याप्रमाणे तुमची बॉन्डची पण किंमत एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये नाही पण काही प्रमाणात वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे 8 वर्षापर्यंत ह्याची मॅच्युरिटी असते SGBची. जर तुम्ही 8 वर्ष पूर्ण ठेवलं आणि जो काय वधारलेला भाव असेल सोन्याचा, सपोज तुम्ही गुंतवले पैसे तेव्हा लेटेस्ट 50,000 होता आणि जेव्हा तुम्ही विकले तेव्हा लेटेस्ट 75,000 होता भाव, तर हा जो 25,000 रुपये तुम्हाला जो फायदा झाला त्याच्यावर टॅक्स किती भरायचा आहे? 0. SGB हे टॅक्स फ्री असतं जर तुम्ही पूर्ण 8 वर्ष त्याच्यात गुंतवून ठेवले तर. सो मला जर तुम्ही प्रश्न विचारला तर मी म्हटलं बाकी पेपर गोल्डमध्ये मी आजपर्यंत इन्व्हेस्ट नाही केले, तुम्ही जे पर्याय दिले त्याच्यात, म्हणून मी त्याच्याबद्दल भाष्य करत नाही. पण मी स्वतः SGB मध्ये कायम गुंतवते आणि खूप चांगला अनुभव आहे, त्याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे. आता निवृत्तीचं वय हे काय 60 राहिलेलं नाहीये सरकारी नोकरीमध्ये. प्रत्येकाला त्याला लवकर रिटायरमेंट व्हायचं आहे, लाईफ जास्त एन्जॉय करायचं आहे. त्यामुळे तुमच्यासारखे बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर असं कळलं की बाबा आपण 50ला रिटायरमेंट घेऊ शकतो, पुढची 10 वर्ष लाईफ एन्जॉय करू शकतो. त्याकरता आतापासूनच पॅसिव्ह इन्कम सुरू केलं पाहिजे. म्हणजे माझा महिन्याचा जो खर्च आहे तो सॅलरी व्यतिरिक्त येणाऱ्या पॅसिव्ह इन्कममधून निघाला पाहिजे, अशी जी कन्सेप्ट उदयास येत चाललेली आहे ती प्रत्यक्षात आणणं कसं काय शक्य आहे? ह्याच्यावर परत माझा टेक खूप वेगळा आहे. पॅसिव्ह इन्कम वाढवणं इथपर्यंत ठीक आहे की मला जास्तीत जास्त पैसे वाचवायचे आहेत, जास्तीत जास्त पैसे गुंतवायचे आहेत, पॅसिव्ह इन्कम जास्तीत जास्त असलं पाहिजे, इथपर्यंत मी सगळं मान्य करते. पण मला ना 60च्या ऐवजी 50ला रिटायर व्हायचंय म्हणजे मग मी ती शेवटची 10 वर्ष अजून जास्ती चांगल्या पद्धतीने जगीन. कोणी सांगितलंय तुम्ही 50 वर्षांपर्यंत तरी जगणार आहात? मला पण नाही माहिती, तुम्हाला पण नाही माहिती, कोणालाच नाही माहिती प्रत्येकाचं वय किती आहे. माझं असं पर्सनल मत आहे की प्रत्येकाने प्रत्येक दिवसच चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. मी थोडीशी बॉलिवूड फॅन असल्यामुळे जिंदगी ना मिलेगी दोबाराचा रेफरन्स देते. ज्याच्यात कटरीना कैफ ऋतिक रोशनला म्हणते की लिव दिस डे किंवा लिव दिस मोमेंट माय फ्रेंड, 40 के बाद क्या होगा उसके बारे में किसने देखा है, सीज द डे माय फ्रेंड इज व्हॉट शी सेज. सो प्रत्येकाने हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच त्याच्यासाठी मी 50-30-20ची कोड सांगितली होती. 50 गरजांसाठी, 30 तुमच्या लक्झरीजसाठी. तुम्ही तुमच्या इच्छा का बरं मारताय? इच्छा आकांक्षा म्हणजे आज मला सपोज वाटलं की माझ्याकडे ना छान एखादं स्मार्ट वॉच पाहिजे, असं मला जर इच्छा असेल तर मी 60 वर्षांची असताना मी स्मार्ट वॉच नाही घेतलं पाहिजे. लोक मला तेव्हा ते मी मे बी ते कॅरी पण नाही करू शकणार चांगल्या पद्धतीने. आज मी तरुण आहे तेव्हाच मी ते स्मार्ट वॉच घातले पाहिजे, तेव्हाच मी चांगले शूज घातले पाहिजे, तेव्हाच मी चांगले नटून थटून गेले पाहिजे. सो जर तुम्ही आर्थिक नियोजन नीट केलं ना तर तुम्हाला बेस्ट ऑफ ऑल वर्ल्ड मिळू शकतात. तुम्हाला गुंतवणूक पण करता येते, तुम्हाला इच्छा पण मारायला लागत नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने एक ओव्हरऑल लाईफस्टाईल पण जगू शकता. सो मी कायम म्हणते तसं फायनान्शियल प्लॅनिंगपेक्षा लाईफ प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती जर जास्ती भर दिला तर नक्की जमू शकतं प्रत्येकाला. म्हणजे रचना राठोड तुम्ही CA आहात खरं तर, परंतु एक वेगळा प्रश्न म्हणजे तुमच्या बाबतीत एक वेगळा स्मार्ट टिप पुन्हा एकदा तुमचीच ती ऐकायला मिळाली मला की नात्यांमध्ये गुंतवणूक करा, फक्त आर्थिक गुंतवणुकीचा विचार करू नका. नेमकं काय आहे? मी कायम असं म्हणते की आजकाल जेवढ्या न्यूक्लिअर फॅमिलीज होत चालल्या आहेत, पैसा खूप आहे पण राहतं कोण घरात तर नवरा बायको आणि 1-2 मुलं, 1-2 जास्ती झालं होते, एकच मुलगा किंवा मुलगी. पण माझं असं मत आहे की तुम्ही जर तुमचं एक घर जे काय, आता मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहते म्हणून सांगते की जर तुम्ही घरातले 5 जण सुद्धा एकत्र राहू शकत नसाल तर काय कमवलं तुम्ही आयुष्यात, असं मी स्वतःला कायम विचारते. इन्कमच्या पुढे 0-0 लागत चाललेत पण नात्यांच्या पुढे पण 0-0 मार्क जर मिळत असतील तर त्या मिळवलेल्या पैशाचा काही अर्थ नाही, असं अगेन माझं पर्सनल मत आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नाती टिकवू शकला तर माझ्या मते ती सगळ्यात महत्त्वाची गुंतवणूक असते. कारण प्रत्येकाला हे तेव्हा एकेका पॉइंटला रिअलाइज होत असतं. जेव्हा आयुष्यात सगळं चांगलं चालू असतं ना तेव्हा असं वाटतं याची काय मला गरज आहे, त्याची मला काय गरज आहे, मी एकटी करू शकते. पण जेव्हा तुम्ही लाईफमध्ये काही लो बघता, जेव्हा तुम्हाला अडचणीमध्ये येता आणि तेव्हा तुमचे घरचेच तुमच्यासाठी सगळ्यात जास्ती एक चांगली सपोर्ट सिस्टीम म्हणून उभे राहता, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा त्या नात्यांचा बऱ्याच जणांना त्याची महती किंवा त्याचं महत्त्व तेव्हा पटतं. सो ते महत्त्व आहे हे तुम्ही आजच म्हणजे आत्तापासूनच जाणून घ्या आणि प्रत्येकाने ती गुंतवणूक नात्यांमध्येही करण्याचा एक
थोडा ना थोडा तरी प्रयत्न करा, असं माझा एक सल्ला असेल. मी काय म्हणते की 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये खर्च करून जर मी स्वित्झर्लंडला गेले आणि माझ्याबरोबर येणारा व्यक्तीच मला जर आवडत नसेल तर त्या 2 लाखामधनं मजा येत नाही. पण मी माझ्या लाडक्या व्यक्तीबरोबर जर महाबळेश्वरला जरी गेले तरी पण मला नक्की जास्ती मजा येते. सो ती लाडकी व्यक्ती तुमच्या कुटुंबातलीच असेल तर जास्ती चांगलं. सो म्हणून मी काय म्हणते, नात्यातली गुंतवणूक हा सगळ्यात जास्ती परतावा देते. त्याच्यासाठी नक्की प्रयत्न प्रत्येकानेच करावे. रचनाजी, खरं तर अजूनही अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत, पण वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. या कठीण वाटणाऱ्या विषयावरती तुम्ही तुमच्या शैलीमध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये सगळ्यांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुढारी ओपन फोरममध्ये आज वेळ झाली इकडेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज.